हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले चॅनलवर। आज आपण बघणार आहोत ओरिगामी स्लीव्ह डिझाईन। तर आज आपण ही डिझाईन खूप छान वाटते शिवल्यानंतर। तर आता आपण हे तयार करायला घेऊया। हे बघा, आता आपण हे बाही आपली रोजची जी असते तीच कटिंग केलेली आहे। 5 इंच बाही आहे बघा, ही 5 इंच घेतली मी आणि त्याची रुंदी 8.5 इंच घेतली शिलाई मार्जिन सहित। आणि आता आपण ह्याला कशी ओरिगामी डिझाईन बनवायची ते तुम्हाला मी दाखवते। हे बघा, अशी आता खोलून घ्यायची ही बाही आणि एक मध्यभागी अशी लाईन खिचून घ्यायची। हे बघा, अशी आता मध्यभागी एक लाईन खिचून घ्यायची आणि दोन्ही साईडला असं 1.5 इंचाने असं हे माप टाकायचं अगोदर। हे बघा, इथं 1.5 इंच, त्याच्या पुढं पण 1.5 इंचाचं माप टाकायचं आणि तिसरंवालं 1 इंचाचं करायचं। हे बघा, आणि दुसऱ्या साईडनी पण सेम तसंच 1.5 इंचाचं अगोदर आणि परत पण 1.5 इंचाचं आणि त्याच्यानंतर 1 इंचाचं माप घ्यायचं। आणि आता आपण ह्या जी मधली लाईन ओढली होती त्याच्या असं खालच्या साईडला मध्यभागी ह्या सगळ्या लाईन आपण टाकून घेणार आहोत। हे बघा, अशा बरोबर अशा ह्या सगळ्या एकाच ठिकाणी अशा जॉईंट करायच्या ह्या लाईनी। हे बघा, दोन्ही साईडच्या अशा लाईनी एकदम जॉईंट करून घेऊया। आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असेच मी नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येत असते। फक्त मधली लाईन कट करायची नाही आणि आपण ह्या दोन्ही साईडनी ज्या लाईनी मारल्यात ना त्या अशा पूर्णपणे नाही कट करायच्या। थोडासा पेपर ठेवायचा आणि वरती कट करून घ्यायचं। हे बघा, असं थोडासा ठेवला आहे मी पेपर। बघू शकता, एकदम छान आणि सोप्या पद्धतीने मी सांगते तुम्हाला। हे बघा, हे आता हे डबल कपडा घेतला मी, डबल घडी आहे त्या कपड्याची। हे बघा, इकडनं पण 1.5 इंच आहे, इकडनं पण 1.5 इंच, सगळ्या साईडने ह्याला 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून म्हणजे बाहीचा डबल कपडा आहे। हे बघा, आता हे कपडा मी खोलला आहे आणि खोलला तरी त्याचा मध्य घ्यायचा आपल्याला कपड्याचा आणि मध्य ठिकाणी आता आपण ही पेपर जॉईन करणार आहोत। हे बघा, अशी लाईन मारली म्हणजे इकडे तिकडे हालत नाही आपला कपडा। आणि हे बघा, असं आता हे ठेवून घ्यायचं आणि याच्यावर आता आपण ते पेपर कटिंग केलेलं ते ठेवणार आहोत। हे बघा, असं एकदम आरामात, नाही ते फाटतं। हे बघा, आता आपण वरच्या साईडने जे 1.5 इंचाचं घेतलं होतं आणि खालती एका जागून सगळे आपण हे कट केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मग ते जो मध्य आहे त्या मध्याला एक मधली लाईन ओढली होती त्याला एक पिन लावून घ्यायची 1.5 इंच सोडून कपडा। हे बघा, असं अशी टाचणी लावून घ्यायची आणि आता दोन्ही साईडने असं आता ह्याला थोडं ओढायचं आणि 3 इंचाचं करायचं इकडच्या साईडने। हे बघा, असं 3 इंच घ्यायचं। हे 3 इंच घेऊन अशा त्याला टाचणी लावायची म्हणजे आपल्याला ना बरोबर असं चॉकनी अशा खुणा करता येतील म्हणून। हे बघा, आधी पेपरने असा सगळा सेट करायचा पेपर। हे बघा, 3 इंचावरच परत पण म्हणजे 2 वेळा आपण 1.5 इंच घेतलेलं आहे, तर तिथं इकडच्या उलट्या साईडला 3 इंच घ्यायचं। हे बघा, असं आणि आता पुढचं 2 इंच घ्यायचं। 1 इंच घेतलं होतं ना वरच्या साईडला, तर इकडं 2 इंच घ्यायचं। खूप सिंपल मेथड आहे। हे बघा, हे इकडच्या साईडने पण आता तसंच। हे बघा, ही बाही बघताय ना, हे बघा असं टाचण्या लावून घेतल्या होत्या। हे बघा, 3-3 इंच आणि साईडला 2-2 इंच। आणि आता ह्याला आपण खुणा करून हे करून घेणार आहोत, लाईन मारून घेणार आहोत म्हणजे आपल्याला शिवताना हे नाही झालं पाहिजे, प्रॉब्लेम नाही आला पाहिजे म्हणून। तर खडून अशी आपण गोल लाईन मारून घेणार आहोत। हे बघा, अशी
एकदम अशी त्या टोकांच्या बरोबरच लाईन मारून घ्यायची. आणि वरतून अजून आपण हे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे ना, ते असं त्याच्यातच राहू द्यायचं. बघा साईडने, सगळ्या साईडने हे मार्जिन जरा घ्यायचंच. हे बघा वरच्या साईडला पण खुणा करायच्या, जिथं जिथं आपण ते मार्जिन घेतलं होतं तिथं. आणि असा गोल राऊंड थोडंसं सोडून कपडा असा राऊंड मारून घ्यायचा. आणि सगळीकडून असं खडूने लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा अशा जिथं जिथं आपण ते मार्जिन घेतलं होतं तिथं तिथं असे खुणा करायच्या खडूच्या. आणि आता आपण हा पेपर काढून टाकू. हे बघा सगळ्या साईडनं असं 1.5 इंचाचं मार्जिन घेतलं आहे. आणि आता आपण हा पेपर काढून टाकू. आणि आता बघा हे जे ह्याला बघा आता ही असे बरोबर हे जिथं खून केली आहे ते पकडायचं आणि त्याला अशी टाचणी लावायची. हे बघा असं. आणि लाईनवर लाईनच आली पाहिजे. आपण जी लाईन मारली होती ना, सरळ लाईनीमध्ये सगळ्या अशा हे आल्या पाहिजेत चुन्या. हे बघा एकाच लाईनीमध्ये अशा या चुन्या आल्या पाहिजेत. हे बघा ते आपण खडूने जी लाईन मारली होती गोल, ती बघा एकदम सरळ बरोबर आली आहे. आता दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं. अशी टाचणी लावायची. हे बघा असं. आणि प्रत्येक चुनीला अशी टाचणी लावायची. हे बघा. आणि आता हे बघा ही शेवटची राहिली. बघा आपली बाही झाली आहे तयार. म्हणजे आपली खडूची मारलेली लाईन आहे ना, ती एकदम सरळ आली पाहिजे. हे बघा असं. आता ह्याला आपण पॅक करून घेऊया शिलाईने थोडंसं. तर टाचणी काढून थोडंसं असं हे पॅक करून घ्यायचं. आणि आपण आता त्याला बॉर्डर अटॅच करणार आहोत. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. माहिती जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता ते आपण लॉक केले तर जास्ती कपडा होता तर कट करून टाकला. आणि आता हे बघा ही आपण बॉर्डर जोडणार आहोत. मी अस्तर नाही लावलेले ब्लाऊजला. या अशी पण छान बसते म्हणून मी नाही लावलेले. तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. हे बघा अशी मण्याची बॉर्डर आहे. हे बघा अशी लावायची बॉर्डर वरतून आणि खालच्या साईडने अस्तर जोडून घ्यायचं. हे डायरेक्ट अशी वरतूनच लावायची. मी मराठीतूनच व्हिडिओ बनवते. तुम्ही बघा आपल्या मराठी माणसासाठी बनवते मी व्हिडिओ. आवडतील तुम्हाला. एकदम आरामात एकदम स्लो मी दाखवते तुम्हाला समजून घेण्यासाठी. हे बघा झाली आता आपली जोडून. झाली बघा तयार आपली बाही. आता आपण ह्याला मी तुम्हाला फिटिंगची शिलाई टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. तर हे जरा जास्त झालेलं कट करून टाकायचं. आणि आता आपण ह्याला फिटिंगची शिलाई टाकूया. मी अशीच दाखवते तुम्हाला म्हणजे मला बाहीला जोडायचं आहे ब्लाऊजला. पण मी असं तुम्हाला अगोदर तुम्हाला फिटिंगची शिलाई टाकून दाखवते कशी दिसते, किती छान दिसते बघा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बघा झाली आता आपली तयार. तिथं मणी आहे म्हणून मला शिलाई मारता नाही आली. ते आता मणी काढून टाकणार मी बाही जोडताना. हे मोठे मोठे मणी आहेत ना, सुईला हे होतं
नंतर मी काढून टाकणार आहे। हे बघा किती छान अशी भाई तयार झाली आपली। बघा किती मस्त आहे।